Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? आपण सध्या भंडाऱ्याच्या सापोली येथे आहोत. हे बघू शकतो आपण ठिकठिकाणी अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खरं पाहायला गेलं तर या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले हे विजयी झालेले आहेत. मात्र तरी सुद्धा महायुतीचे उमेदवार जे होते अविनाश ब्राह्मणकर त्यांचे अशा ठिकाणी बॅनर लागायचे चित्र पाहायला मिळत आहे. आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे सापोली विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या मनातील आमदार म्हणून भरभरून मतदिक्षण दिल्याबद्दल मतदार मायबापाचे जनतेचे मनापासून आभार असं या बॅनरमध्ये दिलेलं आहे. आणि खरं पाहायला गेलं तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या या विधानसभा क्षेत्रात विजय झाला. 208 मतांनी त्यांचा विजय झालेला असला तरी हा विजय नसल्याचे महायुतीचे कार्यकर्ते सांगताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे म्हणून जनतेच्या मनातील आमदार असं एक ख्याती जी आहे ती अविनाश ब्राह्मणकर यांना देण्यात आलेली आहे. आणि ठिकाणी अशा प्रकारचे बॅनर महायुतीच्या, भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमार्फत ठिकठिकाणी लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष होते. मुख्यमंत्र्यांचा म्हणजे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांची एक ओळख होती. अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणत होते. त्या अनुषंगाने खरं तर त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवायचा होता. मात्र तरी सुद्धा केवळ 208 मतांनी त्यांचा विजय झाला. आणि त्यामुळे म्हणून महायुतीच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमार्फत ठिकठिकाणी जनतेच्या मनातील आमदार अशा प्रकारचे बॅनर जे आहे ठिकठिकाणी लावलेले आहेत. अविनाश ब्राह्मणकर यांच्या हितचिंतकांमार्फत ते बॅनर लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे म्हणून कुठेतरी काँग्रेसचे नाना पटोले विजयी झाले असले तरी भाजपच्या व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अविनाश ब्राह्मणकर यांनाच जनतेच्या मनातील आमदार अशी ओळख एक निर्माण केली जात आहे. सपाटे मराठी भंडारा. Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.